स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या वेगवान घडामोडी बघणार आहोत। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे। 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवारी ईडी चौकशीला हजर राहायचं आहे तसे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान नोटीस नेमकी कशासाठी हे वकील तज्ञ समिती समवेत चर्चा करून उत्तर देईन अशी प्रतिक्रिया अनिल परबांनी दिली आहे। हे सुडबुद्धीने केलंय का यावर मला आता बोलायचं नाही, मला नोटीस आली आहे त्याला उत्तर देईन असं ते म्हणाले। परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली। या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वाचं भाष्य केलं। शाबास, जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे। वरचं सरकार कामाला लागलंय। भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता। परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, केंद्र सरकारने सुडबुद्धीने ही कारवाई केली आहे का असा प्रश्न संजय राऊतांच्या या ट्विटमुळे उपस्थित झालाय। दरम्यान परब यांच्या ईडीच्या नोटीसवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हिम्मत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा, आपली बाजू मांडा, स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही, घाबरण्याचं कारण काय असं आव्हान नितेश राणेंनी दिलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयची क्लीन चिट दिल्याची कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सीबीआयसह भाजपला धारेवर धरलं। त्यानंतर सीबीआयने यावर स्पष्टीकरण दिले। कोर्टाच्या आदेशानंतरच अनिल देशमुख यांच्यावरचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलंय। कोर्टाच्या आदेशानंतर 100 कोटी वसुली प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र राष्ट्रवादी आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप केलाय। व्हायरल झालेला सीबीआयचा अहवाल सत्य असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या अहवालाबाबत सीबीआयने स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। राणेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली। शरद पवारांवर राणेंनी टीका केली। सिंधुदुर्गासाठी पैसे द्यायला नाहीत, आम्ही ही गर्दी लॉरीत भरून आणलेली नाही, आमच्या खात्यात लोकांचे पगार थकलेले नाहीत, तसंच राज्यात कर्मचाऱ्यांसाठी द्यायला पैसे नाहीत असं नारायण राणे म्हणाले। पवारांविषयी ते असं म्हणाले, माझ्या घरावर आले, मी विसरणार नाही, माझ्यातील नारायण राणे जागा करू नका। नारायण राणेचा राज्य सरकारला हा इशारा होता। सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत। राणेंनी राज्य सरकारवर सिंधुदुर्गामध्ये हे आरोप केले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जशी भाषणं केली तशी जर याआधी केली असती तर अशांतता माजली नसती। न्यायालयाचा यात मोठा वाटा असून राणेंनी आपली भूमिका न बदलल्यास 17 तारखेनंतर भूमिका जाहीर करणार। राणेंनी भूमिका न बदलल्यास संघर्ष अटळ आहे असा इशारा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला। नारायण राणे यांची भाषा ही शिवसेनेचीच आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावं अशी गरज आहे असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये मत व्यक्त केलं। केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेतच कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं बघायला मिळालं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनाच गर्दी टाळण्याचा विसर पडला का अशा चर्चा नाशिकमध्ये आता सुरू झालेल्या आहेत। यात्रेचे आयोजक नाशिकचे भाजप शहराध्यक्ष पालवे आहेत आणि त्या पालवेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। अंबड पोलिसांमध्ये गिरीश पालवेंविरोधात गुन्हा दाखल झाला। शनिवारी दुपारी शहरामधून भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा निघाली होती। या यात्रेमध्ये भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं तुफान गर्दी करताना बघायला मिळाले। मनसेच्या दहीहंडीला 48 पथकांचा प्रतिसाद मिळाला आहे असा दावा दहीहंडी आयोजनावरून मनसेनं केला। दहीहंडीसाठी 48 गोविंदा पथकांनी नोंदणी केल्याचा दावा मनसेनं केला आहे अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। तसंच उत्सवासाठी मनसेचे सगळे मोठे नेते उपस्थित राहतील अशी माहितीही जाधव यांनी दिली आहे। माझ्यावर ईडीची कारवाई लावली हे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केल्याने त्यांचा मी आभारी आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलं। तर योग्य वेळी सीडी लावणार असा पुनरुच्चार सुद्धा खडसेंनी भाजपला इशारा देताना केला आहे।
मंदिरं खुली करण्याच्या मागणीकरता भाजपचं राज्यव्यापी शंखनाद आंदोलन सोमवारी करण्याचा इशारा दिला गेलाय. आचार्य तुषार भोसलेंनी आंदोलनाची माहिती दिली. भाविक आणि भाजपचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सोमवारी सहभागी होतील असं तुषार भोसले म्हणाले. राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अदिती तटकरे या 2 दिवसांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आजी माजी मंत्री इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार सन्मान सोहळ्याकरता एकाच व्यासपीठावर होते. यावेळी पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची मागणी SM देशमुख यांनी केल्यावर त्याचा धागा पकडत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारचे मंत्री उपस्थित आहेत, ते बघतील. सध्या आम्ही विश्रांती घेतोय. त्यांनी जर सोडवले नाहीत तर आम्ही दिल्ली दरबारातून सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी कोपरखळी राज्यमंत्री भरणे यांनी दिली. आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंडल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फुले पगडी त्यांना घालण्यात आली. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी पाटीदार हार्दिक पटेल हे उपस्थित होते. ओबीसी महासभेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुणे महापालिका हद्दीतील सेवा सुविधा क्षेत्राच्या म्हणजेच अम्युनिटी स्पेसच्या प्रस्तावासंदर्भातील 270 जागा खाजगी संस्था आणि विकासकांना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं घेतला होता. मात्र या निर्णयाला पालकमंत्री अजित पवार यांनी विरोध केला. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यात रविवारी दिवसभरात 4666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी 131 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 52,000वर आहे. केंद्रानं राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओणम या सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. अकोल्यातील सांगळूद या गावामधील उडदाच्या पिकावर धुवारी पडल्यामुळे संपूर्ण उडीदचा फलोरा निघून गेला. त्यामुळे शेतकऱ्याने हातातोंडाशी आलेलं पीक गेलं. हताश शेतकरी झालेला आहे. संपूर्ण उडदाच्या शेताला ट्रॅक्टरनं पणजी मारून पूर्ण शेत नांगरून टाकण्यात आलं. यात सांगळूदमधील शेतकरी अरुण तायडे यांचं मोठंच नुकसान झालेलं आहे. मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर धावत्या ट्रकला आग लागली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरील लक्ष्मीनगर जवळ प्लास्टिकचे कच्चे साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानं कंटेनर आणि साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली. दारूच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीला दारूबंदीचं औषध पाजल्यावर त्याचा मृत्यू झाला असून औषध देणारा भोंदू बाबा फरार झाला असल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धावडा गावात घडली. मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव गोपाल दवांडे असं असून तो अकोला जिल्ह्यातील शिसामासा गावचा रहिवासी होता. तर दारूचं व्यसन सोडण्यासाठी औषध देणारा महाराज हा जालन्यातील धावडा गावचा रहिवासी आहे. नागपूरच्या दहेगाव पिवळामध्ये महिला बौद्ध भिक्षूची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बौद्ध भिक्षू श्रामनेरी बौद्धप्रिया हिचं आरोपी भदंत धम्मानंद थेरासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मृतकने दुसऱ्या इतरांशी कसलेही संबंध ठेवू नये असे आरोपीचे मत होते. यावरून यांच्यात सतत वाद होत होता. वाद विकोपाला गेला असता आरोपीनं रागाच्या भरात चाकूनं आणि रॉडनं हल्ला करत श्रामनेरी बौद्धप्रिया हिची हत्या केली. हे दोघेही शिवली बोधी भिक्षू निवास इथं राहत होते. या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणजवळच्या अंबरनाथ तालुक्यात घडली आहे. शनिवारीच मलंगगडाच्या कुशिवली नदीत विवेक मेहरा या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा मलंगगडाजवळच्या खरड बंधाऱ्यामध्ये अशरफ शेख या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. मुंबईच्या वडाळा इथं राहणारा अशरफ हा आपल्या 8 मित्रांचा इथं पोहण्याकरता आला होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवण्याची घोषणा केली. व्यावसायिक उड्डाणांवर ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची ही माहिती DGCAनं शेअर केली आहे. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख भूमिका निभावणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाला 10 महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं भारत बंदची हाक दिली गेली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील विमानतळाच्या परिसरात झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये आतापर्यंत 2 मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झालेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे काबूलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर संगीत आणि महिलांच्या आवाजावर बंदी घातली आहे. तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्या महिला अँकर्सना कामावरून काढून टाकलं होतं. तसंच काबूलमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर अनेक ठिकाणांहून महिला कर्मचाऱ्यांना परत पाठवण्यात आलं. तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेऊन 2 आठवडे झाले आहेत, पण आतापर्यंत तालिबानला पंजशीर काबीज करता आलेलं नाही. दरम्यान रविवारी तालिबान यांनी पंजशीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना ट्विटरवर ट्विट करता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या निशाद कुमारनं टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. निशाद कुमारनं टोकियो पॅरालिम्पिक 2020 चमकदार कामगिरी करून देशाला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे. त्याने उंच उडीत रौप्य पदक जिंकलं. भारतीय खेळाडूंवर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अगदी पदकांचा वर्षाव होतो आहे. आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात भारताच्या विनोद कुमारनं कांस्य पदक पटकावले. त्यामुळे भारताच्या खात्यात 3 पदकांची कमाई झाली आहे. भारताच्या भाविना पटेलनं टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचलाय. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचं हे पहिलं पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोऊ यिंगशी झाला आहे. सोमवारपासून रंगणारी अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाची ॲशले बार्टी यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अलेक्झांडर झ्वेरेवला 4थं मानांकन मिळालेलं आहे. जागतिक क्रमवारीनुसार यंदा मानांकने ठरवण्यात आलेली आहेत. या सगळ्या होत्या वेगवान घडामोडी. स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.